नमस्कार, मी संगीता कारभार संगीता लाईफस्टाईलमध्ये तुमचे स्वागत करते. तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिले की ब्लाऊजचे मापे कसे घ्यायचे. आता आपण पाहणार आहे की ब्लाऊज कटिंग कशी करायची. चला तर मग वेळ वाया न घालवता आपण आता ब्लाऊजची कटिंग पाहूया. चला तर मग आपण हे ब्लाऊजच्या मापाप्रमाणे आता पेपर कटिंग करूया. प्रथम काय आहे, पूर्ण उंची. तर पूर्ण उंची किती आहे? 13 मध्ये खाल आणि वरती शिवायला 1 इंच वाढव घ्यावा लागते. मग 13 मध्ये 1 मिळवलं किती होते? 14 इंचावर एक मार्जिन करूया. त्याच्यानंतर 14 पासून 5.5 इंचावर एक मार्जिन करावं लागते. 5.5 इंचावर का? तर 3 इंच शोल्डर असतं, 2.5 इंच गळा असतं. मग 3 आणि 2.5 किती झाले? 5.5 इंच. हे 5.5 इंच. नंतर शोल्डर आणि गळा आणि शोल्डर मिळून 5.5 इंच, तर मुंडा 5.5 इंच असतो. तर इथं 5.5 इंचावर एक मार्जिन करायची. नंतर ही रेष सरळ वरती मारून घ्यायची. आता राहिला छातीचा भाग. तर छातीचा भाग किती होता? 10 इंच. ते ब्लाऊजवर माप घेतलेलं आहे त्याच्यामुळे 10 इंच दाखवते. तर हे 10 इंच हे 3 इंच छातीचं फिटिंगचं माप झालं. पण माया म्हणून जे 1.5 इंच वाढव ठेवतो एक्स्ट्रा, इथं 1.5 इंच वाढव ठेव. ही रेष इथं सरळ मारायची. आता राहिलं कमरेचं माप. कमरेचं फिटिंगमध्ये माप येतं. मग काय करायचं? ही 11.5 इंच आहे, हे फक्त 11 इंचावर एक मार्जिन करायची आणि तिरका कट देऊन घ्यायचा. आता तुम्ही म्हणता मुंडा कुठे आहे? तर मुंडा इथं असतो. हे 1.5 इंचावर हे जे दोन्हीचा कोण आलेला आहे इथं 1.5 इंचावर एक मार्जिन करायची आणि याच्यापासून हा आकार असा गोल का याच्यामध्ये हा मुंड्याचा आकार द्यायचा. याला म्हणायचा मुंडा. याला म्हणता शोल्डर आणि याला म्हणता गळा. आता आपण गळा पाहिला, शोल्डर, हा मुंडा, हा तिरकी रेष कमरेकडे आला म्हणजे हा कमरेचा भाग झाला. आता राहिला मागचा गळा. मागचा गळा किती आहे? 9.5 इंच. इथून 9 इंचावर एक मार्जिन करायची. 9 इंचावर मार्जिन करून वरतीचे 2.5 इंचाचं जे ही पट्टी रेष आखलेली आहे त्या रेषेला जोडून घ्यायचं आणि गोलाकार आकार द्यायचा. तुम्ही ह्याच्यामध्ये गोल, चौकोनी, त्रिकोणी कोणताही गळाचा डिझाईन काढू शकता, आकार देऊ शकता. हा मी गोल आकार दिलाय. तर हा झाला आपला पाठीचा भाग तयार. चला तर मग आता आपण पाठीचा भाग कट कसा करायचा ते पाहूया. तर सरळ हे जे 5 इंच 5.5 इंचाचं अंतर आहे तोपर्यंत कापून घ्यायचं. नंतर मुंड्याचा आकार कापायचा. ही झाली आपली पूर्ण पाठ तयार. पण आता आपण याला आकार कापला का गळ्याचा? नाही. तर मग आता गळ्याचा आकार कापूया. गळ्याचा आकार कापायची का घाई करायची नाही, कधी डिझाईनचा ब्लाऊज पण तयार करायचा असतो ना, त्याच्यामुळे गळ्याचा आकार शेवट कापायचा. तर डिझाईन टाकायची असली तर कॅनव्हास टाकून करता, त्याच्यामुळे गळ्याचा आकार कापायची कधीच घाई करायची नाही. हा झाला आपला पाठीचा भाग पूर्ण तयार. ही आली तुमची पाठ तयार. तर मग आता आपल्याला काय करायचं आहे? पाठीमधूनच पुढचा आहे ना भाग तयार करायचा शिकायचा आहे. तर फक्त पाठीचे 2 भाग करायचे. हा एक भाग आपल्याला शिकण्यासाठी हा एक भाग तुमचा पाठीचा पेपर कटिंग मध्ये राहतो. आता हा आहे उरलेला पेपर आपला, त्याच्यामध्ये आपल्याला पाठीचा भाग शिकायचा आहे. चला मग पुढचा भाग पाहूया. आता हा एक पाठीचा भाग आपण बाजूला ठेवलाय. आता हा दुसरा पुढचा भाग आहे. पुढचा गळा किती आहे? 5.5 इंच. एक 5.5 इंचावर मार्जिन केली. हा मागचा गळा आणि पुढचा गळा एकाच साईडने येत असतो. हा झाला पुढचा गळा 5.5 इंच. आता हा कटोरीचा आकार देण्यासाठी इथं येतं 2.5 इंचावर ठरलेली माप असते, 2.5 इंचावर घेणे. आता राहिलं काय? क्रॉसपट्टी. आता क्रॉसपट्टी, आता ह्या ब्लाऊजची उंची जास्त असल्यामुळे क्रॉसपट्टी आपण 3ची घेतली तरी चालते. जर 12 पर्यंत जर असली तर 2.5 इंचाची क्रॉसपट्टी घेतात. पण ह्या ब्लाऊजची हाईट जादा असल्यामुळे 3 इंचाची क्रॉसपट्टी लागते. 3 इंचावर एक मार्जिन करून सरळ रेष मारून घ्यायची. आता राहिलं कटोरी. आता हे तुम्ही म्हणता नाही तर कटोरीचं माप कसे टाकायचे, तर मी तुम्हाला एक तक्ता दाखवते. हा तक्ता कटोरीच्या मापाचा आहे. तर जेणेकरून कटोरी तुमची घडी, आता आपण घडी किती आहे? 11.5ची घडी आहे. ही 11.5ची घडी म्हणजे आपल्याला कितीवर मापावर टाकायचं आहे? 5 इंचावर. मग हे 5 इंच माप कुठं टाकायचं? तर जी कमरेकडून तिरकी रेष येते ना, त्या तिरकी रेषेकडून
5 इंचावर माप टाकायचं. म्हणजे एकदम सोप्या पद्धतीने तुम्हाला हा ताकता जर असला तर कटोरीचे माप एकदम झटपट. आपण फक्त इथून 5.5 इंच, इथून 2.5 इंच आणि हा 5 इंच आणि आकार जोडून घ्यायचा. ही झाली तुमची कटोरी तयार लागेल. एकदम सोप्या पद्धतीने कटोरी तयार करता येते. फक्त हा ताकता जर असेल तर तुम्हाला कटोरी काढायला अवघड जाणार नाही. आता कट करूया. हा झाला तुमचा तयार भाग. आता काय राहिलं, कटोरी काढायची. तर कटोरीसाठी तुम्ही याचा वापर केला तरी चालेल किंवा याचा वापर केला तरी चालेल. याच्याने कटोरी काढता येते आणि याच्याने कटोरी काढता येते, पण मला कटोरी काढायला हे सोपं वाटतं म्हणून मी याच्यापेक्षा याचा वापर करते. आपण कटोरी काढूया. आता हा आपला उरलेला पेपर आहे, त्याच्यामध्ये 1.5 इंच खालून एक रेष मारायची. इथं 1.5 इंच. ही 1.5 इंच रेष मारू. आता हा जो कटोरी काढलेला भाग आहे, हा कटोरी काढलेला भाग इथे ठेवायचा. इथून फक्त हा कटोरीचा आकार असा देऊन घ्यायचा. बस. आता आपला गळा किती असतो, 2.5 इंच रुंदी असते. आपण 1 नंबरला शिकलोय का आपल्या गळ्याची 2.5 इंच रुंदी असते. मग इथून फक्त 2.5 इंच घेणे. बस. आता आपला गळा किती असतो, 2.5 इंच रुंदी असते. आपण 1 नंबरला शिकलोय का आपल्या गळ्याची 2.5 इंच रुंदी असते. मग इथून फक्त 2.5 इंच घेणे. झालं. तुम्हाला वाटत असेल का त्यांनी ह्याच्यावरून कटोरी शिकवली वा दुसऱ्याच्यावरून पार्टवरून, हे पहा काही बदल आला का नाही आला. पण का, ह्याचा गळ्याचा आकार मोठा असतो, इथं कन्फ्यूज होतं, कोणाला लवकर लक्षात येत नाही. म्हणून मी काय केलं, फक्त इथं 2.5 इंचावर माप टाकले. तुमची कटोरी आली का नाही बरोबर. मग आता दोन्हीकडून पण 1-1 इंच वाढवायची कटोरीमध्ये. इथे 1 इंच आणि इथे 1 इंच. घडी जर व्यवस्थित घेतली तर तुमची कटोरीचा आकार आपाप लहान मोठा होतो. कोणाची 5ची असती, कोणाची 6ची असती, पण त्याच्याकडे लक्ष न देता फक्त तुम्ही घडीचे माप व्यवस्थित घ्या, तुमची कटोरी एकदम व्यवस्थित येईल. आपाप लहान मोठी कटोरी होत असते त्या मापानुसार. तुम्हाला कटोरी मोजायची सुद्धा गरज पडणार नाही. आपण मध्य घेतला दोन्हीचा, तो मध्य जोडून घेतलाय. आता आणि हा आकार वलय आकारमध्ये द्यायचा आणि ते फक्त नॉर्मल असा 1/2 इंचचा भाग द्यायचा. हे झाली तुमची कटोरी तयार. आता कटोरी कशी कापायची, इथून सुरुवात करायची खालच्या पॉईंटपासून. ही तुमची कटोरी तयार. तुम्ही नंतर ज्यावेळेस टक्स मारणार आहे त्यावेळेस तुम्ही अशी घडी मारून घेता. इथं 1.5 इंचाची 2.5 इंचाचा टक्स येईल. तुमची कटोरी तयार झाली आणि टोकही व्यवस्थित छान येतं त्याचं. कटोरीचा आकार तयार होतो. ही झाली तुमची कटोरी तयार. आता पाहूया क्रॉस पट्टी. आता क्रॉस पट्टी कशी घ्यायची. आपली जी घडी होती किती होती, 11.5 इंच. तर मग 11.5 इंचची घडीचं फक्त माप घ्यायचं. इथून 11.5 इंच, 11.5 इथं 3.5 इंचावर एक मार्जिन करायची. हा झाला बॅक साईडचा कमरेकडचा भाग आणि हा फ्रंटचा जो असतो याला 4.5 इंचावर एक मार्जिन करायचे. हा तिरका. ही क्रॉस पट्टी असते 3 आणि 4ची, पण शिवण्यासाठी लागतं म्हणून आपण 3.5 आणि 4.5 इंच घेतो. कोणी इथं 4चं घेतं आणि इकडे 3.5 घेतं. ज्याला हा पुढचा भाग जर मोठा पाहिजे असतो तर ते 4.5 इंच घेतात. ज्याला लहान पाहिजे असतं ते 4 इंच घेतात. आणि हा पण कंपल्सरी 3.5 घ्यायचा. शिवण्यात जातो 2.5 इंचाची आपली क्रॉस पट्टी भरली जाते.
ही झाली क्रॉस पट्टी तयार. आता इथून क्रॉस पट्टी तयार करायची. चला मग ब्लाऊजची बाई उंची पाहूया. आता दुमट पट्टी जर असेल, साधा ब्लाऊज असेल तर दुमट पट्टीसाठी 1.5 इंचाची मार्जिन करून घेतली. नंतर बाईची उंची किती आहे आपली, 9.25 इंच. 9.25 इंच मध्ये वरून शिवण्यासाठी अर्धा इंचाची एक्स्ट्रा मार्जिन करायची, म्हणजे 10.25 इंच. आता तुम्ही म्हणता मुंड्याचा आकार द्यायचा कसा, तर मुंड्याच्या आकारासाठी 3 इंच कंपल्सरी द्यायचा. जो साधा ब्लाऊज असतो ना त्याला 3 इंच, साधा म्हणजे फोर टक्स कटोरी, त्याच्यासाठी हे फिक्स माप आहेत काय, जेणेकरून तुम्हाला 4 वेळा म्हणजे बदलावं नाही लागत. तिथून सरळ रेषेवर येते. आता आपल्याला तुम्हाला वाटत असेल का मुंड्याचा आकार कसा द्यायचा बा, तर हे जे आपण पाठ काढलेली आहे तिथून ह्या शोल्डर पासून तर इथपर्यंत मुंड्याचं मोजून घ्यायचं. किती आहे, 8.25 इंच. मग हे 8.25 इंच इथं मार्जिन करायचे आणि 1 इंच एक्स्ट्रा घ्यायचं. आता मुंड्याचा आकार द्यायचा. निम्म्याच्या मध्य भागापर्यंत जातो तिथपर्यंत खाली घ्यायचं. नंतर खालून आणखी वाघ द्यायला चालू करायचं. हा झाला तुमचा पहिला आकार, याला म्हणता मागचा मुंडा. आता पुढचा 1 इंच सोडून द्यायचा, नंतर अर्धा इंचाचा डिफरंट ठेवून हा पुढचा मुंडा तयार करायचा. हा झाला पुढचा. आता बाईची फिटिंग किती आहे त्यांची, 5.5 इंच आहे. 5.5 इंच इथं मार्जिन केली, त्याच्यापेक्षा 1.5 इंच एक्स्ट्रा घ्यायचं. हे झाले तुमची बाई तयार. आणि कापणंही खूप सोपं आहे. या तिरकं रेष कापून घ्यायची. कापताना हा फक्त वरचा आधी जे मागचा मुंडा आहे ना, वरच्या साईडची जी रेष मारलेली ते कापून घ्यायचं फक्त. हा झाला आपला बाईचा आकार. आता इथं टच दिला म्हणजे हा तुमचा दोन्हीचा मध्य. पेपरला कटिंगला गरज नसते, पण ज्यावेळेस कापडावर कापतो आपण त्यावेळेस टच मारावाच लागतो. नंतर हा जो इथून जुळवलेला आहे ना, हा पुढचा मुंडा फक्त सिंगल करून कापून घ्यायचा. आणि इथं टच दिला म्हणजे आपल्याला कळतं हा पुढचा मुंडा असतो. असा टच देऊन घ्यायचा. ही झाली आपली पूर्ण बाई तयार. हा झाला आपला पाठीचा भाग, ही झाली कटोरी, हा झाला पुढचा भाग, आणि आपल्याला ही झाली क्रॉस पट्टी. असे 5 पार्ट तयार करायचे. तुम्हाला आता पुढच्या व्हिडिओमध्ये पेपर कटिंग ब्लाउजवर कशी ठेवायची आणि कशी कापायची ते दाखवेन तुम्हाला. चला तर मग आजची पेपर कटिंग कशी झाली ते तुम्ही मला येणार कमेंट करून सांगा. आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू हे पेपर कटिंग कशी टाकायची, त्याच्यानंतर पट्ट्या बिट्ट्या कशा काढायच्या, गळ्याची पट्टी, क्रॉस पट्टी, पाठीची पट्टी, ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू. तर तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही मला कमेंट करू शकता. जर काही अडचण जरी असली तरी तुम्ही मला कमेंट करून विचारू शकता. तुम्ही जर माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील. लाईक करा, शेअर करा. चला लवकरच भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.